मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील व्हिडिओ बुकचं प्रदर्शन श्री रविशंकर यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान। उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये तेलंगणातील भारत राष्ट्र समिती तटस्थ राहण्याची शक्यता। उद्या होणाऱ्या मतदानामध्ये भाग न घेण्याचा BRSचा विचार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या महिलांचं निवेदन स्वीकारलं। हैदराबाद गॅझेट लागू करून ST प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाच्या महिलांची मागणी। बीडच्या श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करत जरांगेंचं नारायणगड परिसरामध्ये स्वागत। आरक्षणाचा तिढा सोडवल्यानंतर आज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायणगडावर। राज्य शासनाचा नवीन नागपूर विकसित करण्याचा निर्णय। नागपूर महानगर विकास प्राधिकरण NBCC आणि हुडको यांच्यात सामंजस्य करार। हिंगणा तालुक्यातील 1710 एकरमध्ये हे शहर विकसित केलं जाणार आहे। पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचं निलंबन। जमिनींवरील कार्यवाही करताना नियमांचं उल्लंघन करून अकृषिक सनद दिल्याचा आरोप। ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचं उल्लंघन ठरल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई। पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतील आरती ड्रग्ज कारखान्यामध्ये वायुगळतीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती धूर। आरती ड्रग्ज कंपनीमध्ये वारंवार दुर्घटना घडत असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण। मीरा भाईंदरमध्ये जय बजरंग नगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातनं विषबाधा। 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर 5 जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नवी मुंबईतल्या कामोठ्यामध्ये सोन्याच्या दुकानामध्ये 72 लाखांची चोरी। परराज्यामध्ये पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 4 तासात केली अटक। बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांची कारवाई। नागपूरच्या एक्सप्रेस मिल परिसरामध्ये मारवाडी चाळीतील एम्प्रेस मिलची भिंत कोसळली। घटनेमध्ये 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं। प्रॉपर्टीच्या वादातून कांदिवली पश्चिम परिसरामध्ये बॅट हॉकी काठ्याने तुफान हाणामारी। घटनेमध्ये 8 जण गंभीर जखमी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। प्रकरणी 3 आरोपींना अटक। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांची चकमक। कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवरती गोळीबार केला। 2 दहशतवाद्यांचा मृत्यू तर 4 जवान जखमी। ॲपल प्रेमींसाठी खुशखबर, iPhone 17 उद्या लॉन्च होणार आहे। भारतीय वेळेनुसार उद्या रात्री 10:30 वाजता लॉन्च होईल। ॲपलची वेबसाईट, YouTube चॅनलवरती लॉन्च सोहळा पाहता येईल। लालबागचा राजा मंडळाविरोधामध्ये मच्छीमार कृती समितीची तक्रार। मुख्यमंत्री फडणवीसांकडे मच्छीमार कृती समितीने तक्रार केली। मंडळाच्या कार्यकारी मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।